हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. चला तर आपण काय करू, आपण आत्ता आपला जो मागचा सेशन होता कोणचा, हा की आपण कारणे पहिली 1857च्या उठावाचे मागचे काय होते बा, नेमका उद्देश काय होता. तर काही आर्थिक कारणे होती, काही राजकीय होती, काही सांस्कृतिक व सामाजिक होती, तर आपण आणि काही धार्मिक होती. हे कारणे आपण पाहिलेत मागच्या सेशनमध्ये. तो तुम्ही काय करा, ह्याच्या आधी तो लेक्चर पहा आणि सिरीज कंटिन्यू ठेवू. आपण तुम्हाला 1857 उठावाबद्दल शंकाच नाही राहिलं पाहिजे की हा क्वेश्चन तुमच्याकडून सुटेल. तुमचे डिटेल सगळ्या कन्सेप्ट वगैरे सगळे क्लिअर करून घेऊ इथंच. तर त्याच्यानंतर आपण लष्करी कारणे जाणून घेऊ. आज नेमका प्रत्यक्ष उठावाची कारणे काय होती बा. तर हिंदी शिपायांवरील निर्बंध. आता हिंदी शिपायावर काय निर्बंध होते विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस, की हिंदी शिपायाने काय करायचे, केस वगैरे मोठे ठेवायचे नाही, कपाळाला टिक्का वगैरे लावायचा नाही आणि त्यांनी त्यांच्याप्रमाणे जायचे इंग्रजांप्रमाणे. तर त्याच्यामुळे हिंदू शिपायांना वाटायला लागलं की आपल्या धर्माविरुद्ध चाललं हे सगळं. तर त्याच्यामुळं त्यांना निर्बंध आल्यासारखं वाटलं. त्यावेळेस ते पण असे नाराज झाले आणि त्याच्यानंतर लष्करातील उच्च जे अधिकार पदे होते विद्यार्थी ते आपल्या भारतीय सैनिकाला दिली जात नव्हती. केवढा पण तो व्यक्ती गुणवान असला, शक्तिशाली असला, तर त्या व्यक्तीला काय करत विद्यार्थी मित्रांनो, उगं खालचे पद वगैरे द्यायचे. समजा पोलीस प्रशासन आहे तर उगं त्याला खालचे पद, पोलीस कॉन्स्टेबल वगैरे, हवालदार वगैरे तोपर्यंतच. वर PSI वगैरे, त्याच्यानंतर कमिशनर वगैरे, SI वगैरे अशा गोष्टी कोणत्या द्यायच्या नाही. तसंच त्याच्यानंतर लष्करी मोहिमेवर ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर पाठवत. बघा आता, तुम आगे जाओ हम तुम्हारे कपडे संभालते, तशीच गोष्ट झाली. आता काय झालं, जेव्हा युद्ध वगैरे खेळायचं असलं, युद्ध वगैरे चालू व्हायची जर घटना घडत असल्या, युद्ध वगैरे जर करायचं असलं, तर आपल्या हिंदी शिपायांना पुढं पाठवून द्यायची. तुम आगे बढो हम तुम्हारे कपडे संभालते. तसंच मध्ये बघा ना आता कशी त्यावेळेची इंग्रज होते. हिंदी शिपायांना अत्यंत अपमानास्पद वागणूक द्यायची. अरे तो हिंदी शिपाई आहे, तो खूप असा निर्लज्ज वगैरे आहे, तो खूप क्षुद्र आहे, तसे गोष्टी ह्या ती इंग्रज आपल्यावर त्याच्यानुसारच आपले काय करायचे, वागणूक वगैरे समजून जायचे. तर हिंदी आपले हिंदी जे सैनिक आहे त्यांच्यामध्ये काहीतरी अशा भावना जागृत व्हायच्या बघ, की आपण एवढे कर्तव्य छान करतो, एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, तरी आपल्याला अशी वागणूक भेटते. तर काय, तर त्यांच्यामुळे हा पण त्यांच्यात दोष निर्माण झाला. त्यानंतर हिंदी व ब्रिटिश शिपायांच्या वेतन व भत्त्यांवर फार मोठी तफावत. बघा आता इथं तुलना करा तुम्ही डायरेक्ट, की हिंदी शिपायांना काय देतात ते आणि त्यांच्या इंग्रज शिपायांना स्वतःचे काय देतात. तर ते कधी त्यांच्या शिपायांना लवकर कुठं युद्ध खेळण्यासाठी धाडणार नाहीत. त्याच्यानंतर ते त्यांच्या शिपायांना चांगले वेतन वगैरे देणार, त्यांच्या ऐशोआरामची जिंदगी त्यांची चालणार. आणि आपल्या शिपायांना सर्वप्रथम युद्ध वगैरे जर कुठं पुकारणी झाली तर आपल्या सैनिकांना सर्वप्रथम पाठवणार, तुम्ही जाबा. त्याच्यानंतर त्यांना पेन्शन पगारे वगैरे पण नीट नाही देणार, उगं थोडेफार पगारे, आणि त्यांना अपमानास्पद वागणूक पण देणार. असं छान जरी कर्तव्य त्यांनी करून आला तरी ठीक आहे, करून आला काही गोष्ट नाही, पण त्यांच्या सैनिकांनी छोटा जरी काम केला तर ओ वा 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 त्यांना मेडल वगैरे दे. तशाच गोष्टी तुम्ही समजून घेत जा इथं कन्सेप्ट आपल्या. त्याच्यानंतर तात्कालिक कारण काय होते बा, मेन आपण आलो आता आपल्या उद्देशाकडं, की 1857 उठाव होण्याच्या मागे काही कारण होते. तर हिंदी सैनिकांच्या हाती जे पूर्वीच्या बेस ब्राऊनच्या बंदुका होत्या का, बेस ब्राऊनच्या बंदुका होत्या जुन्या, पण ते काय लवकर लोड वगैरे नाही व्हायच्या, फायरिंग करायला टाईम लागायच्या. त्याच्यामुळे त्याने काय केलं, त्याच्या जागी रॉयल एनफिल्ड रायफली. आता रॉयल एनफिल्ड रायफली आणल्या, ठीक आहे बा, ते रायफली फास्ट वगैरे होत्या, लवकर अटॅक करायच्या, त्याच्यामुळं ठीक झालं. पण दिल्या व नवी काडतुशी दिली, पण त्याच्यात जी काडतुशीत त्यांच्यामध्ये जो तो दारूचा हे टाकण्याचा असायचं, ते काडतूस जे असायचं ती काडतुशी पण दिली त्याच्यासोबत. त्याच्यानंतर काडतुसांना आता मेन हे रिझन, आता हिंदी सैनिक आपल्या त्यावेळेस आपले पवित्र गाय, आपण गायला आपली देवमाता वगैरे मानतो, आणि जे मुस्लिम सैनिक आहेत ते डुकरांना त्यांचे देव वगैरे मानतात. तर तशीच गोष्टी झाली. तर काय झालं, हिंदी काडतुसांना गाय व डुकराची चरबी होती, ही हिंदू व मुस्लिम सैनिकांना धार्मिक त्यांच्या विरुद्ध झाली ना. आता ते जर त्यांचे देवस्थान वगैरे त्यांना जर मानत असतील, आपण गायला माता म्हणतो आपली, आणि त्याच्यानंतर ते हिंदू आपले मुस्लिम सैनिक ते काय करतात, ते डुकरांना त्यांचे गॉड वगैरे मानतात. तशीच गोष्ट घडली. पण आता हे विरुद्ध झाले होते. आपल्या गॉडचीच आपल्याला तोंडावाटे ती चरबी काढावं लागायची विद्यार्थी, ती काडतुशी अशी फोडताना तुम्हाला सांगतो ना पुढं कन्सेप्ट बघा तुम्ही. आता हे बघा, ही कन्सेप्ट आहे. काय करावं लागायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी रॉयल एनफिल्ड जी नवीन बंदूक होती विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी हा वरचा काडतूस होता, आणि हा काडतूस काय करावं लागायचं, त्यांना असा सैनिकांना दाताने काढावं लागायचा. बघा मग, आणि ते त्यांना कळलं की बुवा हे आपण तोंडाने आपल्याच जर देवतेचा जर मांस आपल्या तोंडाने आपण जर कुरतडत असेल तर आपल्या एवढा नालायक माणूस कोणी नाही, अशी त्यांच्यात भावना निर्माण झाली. तसं त्यांनी काय केलं, आता बघा हे असं हे तोंडाने काय करावं लागायचं, याला हे काडतुसला असं काढावं लागायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा दारू टाकावं लागायचं त्याच्यामध्ये तो, आणि ते टाकून काय करावं लागायचं, त्याला असं प्रेस करावं लागायचं, आणि प्रेस करून नंतर मग फायरिंग करावं लागायची.
त्याच्यामुळंच आता हा दोष निर्माण झाला त्यांच्यात की बुवा हे इंग्रज आपल्याला खूपच तुच्छतेची वागणूक देत आहेत, आपल्या देवधर्मांवर आपल्या प्रथेवर आरोप करत आहेत, आपल्या प्रथाला बळी पडत आहेत. त्याच्यामुळे आता ह्यांनी काय केलं, आता प्रत्यक्ष उठावच करायचं आहे असं सगळ्यात एक जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध हा एक लढा उभारला. तो लढा आपण पाहू सध्या. तर विद्यार्थी मित्रांनो, उठावाची प्रत्यक्ष सुरुवात झाली 31 मे 1857 ही उठावाची पूर्वनियोजित तारीख ठरली. ठीक आहे बा, उठाव आपल्याला करायचा आहे, 31 मे 1857 रोजी आपण उठाव करू ही पूर्वनियोजित तारीख ठरली. आणि जो तिथं म्हातारा बसला होता दिल्लीच्या गादीवर, बहादूर शाह जफर, हा दुसरा बहादूर शाह जफर. आता त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणची पण गोष्ट पहा, जर नेतृत्व चांगला असला तर तुमच्या कर्तृत्वाला काहीतरी यश प्राप्त होतं. तसंच गोष्ट घडली ह्यावेळेस पण. आता तुम्हीच बघा ना, मनोज जरांगे पाटील आंदोलन केले त्यांनी मराठा आरक्षणासाठी, पण त्यांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी स्वतःवर किती त्रास सहन केला त्याने, पण त्यांचं नेतृत्व असा कडक होता, त्यांना त्यांची भाषा वगैरे सगळे त्यांना ज्ञान होता त्या गोष्टीचा. आता प्रॉपर जी व्यक्ती त्या गोष्टीसाठी तिथं सेटल होऊ शकते, त्या व्यक्तीने जर त्या गोष्टीचं जर नेतृत्व केलं तर विद्यार्थी मग यश भेटतं. तसंच झालं ना. तर त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज बघा, असे खूप उदाहरणं आहेत की त्यांनी स्वतःसाठी जनतेसाठी स्वतःचे प्राण दावावर ठेवले. त्याच्यानंतर संपूर्ण ब्रिटिश भारतात नेतृत्व हे बहादूर शाह जफर हा खूप म्हातारा माणूस आला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्याकडेच त्यांनी काय केलं की सगळे गेले आपले शिपाई वगैरे, आणि त्या बहादूर शाह जफरला म्हटले की तू आमचा राजा हो, तू सगळ्याचा सम्राट हो, आणि दिल्लीचा तू सम्राट हो, आणि तू काय कर, तुझ्या नेतृत्वाखाली हा उठाव लढ. आता बघा, ज्या माणसाला डोकत नव्हतं, त्याची सगळी सत्ता संपत आली होती, त्याचा शेवट चालला होता, तेव्हा माराच्या डगारावर होते, तो कसा लढ्याचं नेतृत्व करू शकत होता. पण जाऊ दे त्यावेळेस. आणि त्याचा जो सेनापती होता कोण, बख्त खान, हा त्या उठावात त्यांना असे मानले जातात की बहादूर शाह जफर दुसरा व शेवटचा मुघल बादशाह होता तो, आणि त्याचा सेनापती बख्त खान. हे काय केलं, पहिली ठिणगी कधी पेटली विद्यार्थी मित्रांनो, 29 मार्च 1857 रोजी पहिली ठिणगी काय पेटली, तर जो BN आहे बंगालचा नेटिव्ह इन्फंट्री, ते बंगाल नेटिव्ह इन्फंट्रीच्या 34वी रेजिमेंट. आता रेजिमेंट पण तुम्ही लक्षात ठेवा, हे त्यांचे शिपायांचे क्रम असतात. तर त्या 34व्या रेजिमेंटचे ब्राह्मण शिपाई होते बघा. आता ब्राह्मण म्हटलं त्यावेळेस, आता ब्राह्मण त्यावेळेस तर जाती धर्म खूप पाळणारे लोक होते, आणि त्यांच्या जर प्रथेविरुद्ध चालला म्हटल्यावर त्यांच्यात रोष व्यक्त होणारच. तर काय झालं, ब्राह्मण शिपाई आपलं मंगल पांडे हा जो होता, ह्यांनी काय केलं, बराकपूर येथील छावणीत जो मेजर हुसेन व्हीलर आणि लेफ्टनंट बाग या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांनी उठावाआधीच हा सगळा कार्यक्रम घडवून आणला, आणि ह्या अधिकाऱ्यांवर गोळी झाडून मुदतीपूर्वीच काय केले विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी उठावाची सुरुवात करून घेतली. आता उठाव सुरुवात झाला, पण प्रत्यक्षात उठावाची तारीख काय होती विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 1857 ही पूर्वनियोजित तारीख. ह्यांनी 29 मार्च रोजीच म्हणजे असा केला. तर आता बघा, कोणते पण गोष्टीच्या आधी नियोजन असला तर ती गोष्टी सुखरूपपणे पार पडते, पण आता ह्या गोष्टीचा नियोजन नव्हता, खूप मार खाल्ला आहे. ते पाहू आपण पुढं काय होतं. तर 8 एप्रिल 1857 रोजी काय घडलं विद्यार्थी मित्रांनो, मंगल पांडे यांना कोलकाताजवळ बराकपूर येथे फाशी देण्यात आली. बघा, त्याच छावणीत, ज्या छावणीत ते 34वे रेजिमेंटचे शिपाई होते, त्याच छावणीत त्यांना फाशी देण्यात आली कोलकाताजवळ. तर विद्यार्थी मित्रांनो, फाशी दिली म्हटल्यावर आता 10 मे 1857 रोजी काय घडला, मिरज जी छावणी होती येथील छावणीत सैनिकांचा उठाव केला. आता त्यांना वाटलं की आपला जो ब्राह्मण शिपाई होता ह्यांच्या प्रथेविरुद्ध गेला, तर त्याने त्याचा जीव घेतला, त्याने त्याला फाशी दिली. तर आपण ह्यांच्याकडून सैनिकाचे काम वगैरे करतो सगळे, पण आपल्याच जर प्रथेवर जर गोष्टी येत असेल तर आता हे पण सक्रिय झाले. मी तुम्हाला काय म्हणत होतो आधी, 1857 हा उठाव काय स्वातंत्र्य लढा, आम्हाला स्वातंत्र्य वगैरे पाहिजे ह्याचा भाग नव्हता. सॉरी, फक्त ज्यावेळेस धर्मावर, आपल्या स्वतःच्या प्रथेवर, सांस्कृतिक वगैरे आर्थिक वगैरे कारणे ह्याच्यामुळं जर स्वतःला त्रास झाला त्यावेळेस त्यांनी लढले तिथून. त्याच्यानंतर 11 मे 1857 रोजी दिल्लीवर क्रांतिकारांनी ताबा मिळवून घेतला की दिल्ली आता आमची आहे, दिल्ली कोणाची नाही, इंग्लंडांची नाही, आम्ही क्रांतिकारक आहोत. त्यावेळेस त्यांनी ताबा करून घेतला. त्याच्यानंतर 13 मे लगेच बहादूर शहाला भारताचा सम्राट आला. बघा, तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं. आता बहादूर शहाचं एज वगैरे वय वगैरे बघा, तो त्यावेळेस खूप ढासळला होता, मग अगदी मरणाच्या तयारीत होतो तो. आणि त्यावेळेस त्याला जर नेतृत्व जर दिला तर कसं होईल विद्यार्थी, नेतृत्व जर चांगलं असेल तरच आपल्या कर्तव्याला, तुम्हाला आधीच म्हटलं मी, यश प्राप्त होईल. तर त्यावेळेसचे ठिकाण, उठाव वगैरे काय होते, भारताचे कोणी नेतृत्व केलं, आणि उठाव दडपणारे ब्रिटिश अधिकारी कोण होते. आता ह्याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी क्वेश्चन येतो, म्हणजे येतोच. तर आपण काय करू,
आपला जो 1857चा उठाव होता त्याच्यात जी प्रत्यक्ष कारणे होती ती आपण ह्या लेक्चरमध्ये पाहू. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोणी कुठून उठाव लढला, कोण कुठून सक्रिय होते ते वगैरे पाहू विद्यार्थी मित्रांनो. कारण मला पण दुसरीकडे लेक्चर घ्यावं लागते, त्याच्यामुळं आपण उद्या घेऊ तो लेक्चर.